रामकृष्ण हरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुतुषारहार्दवलाया शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सामं पातु सरस्वती भगवते निःशेषाद्यापः. मूकं करोतु वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिः. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतो शृण्वन्तु देवी स्तवै वेदै साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्त्यं सामगा. ध्यानावस्थद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यातं न विदुषुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः. गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरे पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वराशी. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं. नमो नारायणगिरे ब्रह्मा स्वरूपं. नमो नारायणगिरी ब्रह्मा स्वरूपं. नमो नारायणगिरी ब्रह्मा स्वरूपं. विठाल 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 विठाल. रामकृष्ण हरी. श्रावण मास निमित्त प्रवचन सेवा, निष्काम प्रवचन सेवा. सकाळी 12वा अध्याय आणि संध्याकाळी 15वा अध्याय. अध्यायातील एक श्लोक ज्ञानेश्वर माऊलींनी त्याच्यावरती केलेल्या ओव्या आणि त्यांचा सरळ सरळ अर्थ जो आहे तो आपण या ठिकाणी प्रवचन निमित्ताने असलेली ही सेवा अखंडित चालू आहे. हरिहर केशव गोविंद मंदिरामध्ये हरिहर केशव गोविंदाच्या कृपा आशीर्वादाने ही सेवा अखंडित चालू आहे. 12वा अध्यायातील 17वा श्लोक आपण आज घेणार आहोत. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचिति न कांक्षति. शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिया. यो न रुष्यति. यो न जो काय इष्ट वस्तूची प्राप्ती झाली तो न रुष्यति. रुष्ट होत नाही. न द्वेष्टी न शोचती न कांक्षती. जे पाहिजे ते मिळालं आपल्याला, पण त्याच्यामध्ये हर्ष मानत नाही, नाही का? ऐक नाही, आनंद होतो ना माणसाला, पण तो आनंद मानायचा नाही. आणि इष्ट वस्तूची प्राप्ती झाली नाही, मिळालंच नाही, मग दुःख मानायचं का?
आता काय करावं बाबा, आता काहीच मिळालं नाही, आता काय करायचं काय. तर तो जो भक्त आहे, ज्ञानी भक्त आहे, तो आनंदही मानत नाही आणि मिळाली नाही तर दुःखही मानत नाही. यो न रुष्यती न द्वेष्टी शोषती न कांक्षती. द्वेषही करत नाही आणि जो आवडत्या वस्तूचा वियोग झाला म्हणजे तो काही शोकही करत नाही बाबा, रडतही बसत नाही. कधीची इच्छा करत नाही. मिळाली नाही ना, नाही मिळाली त्याची इच्छा नाही करत. आपल्याला मिळालंच पाहिजे असं काही नाही, इच्छा करायची नाही. आणि शुभ आणि अशुभ गोष्टीचा परित्याग त्याच्या ठिकाणी असतो. शुभ परित्यागी. चांगल्या आणि वाईट गोष्टीचा परित्याग त्याच्या ठिकाणी असतो. त्याला काही खेद नसतो. परंतु कसा, त्वमेव शरणम, भगवंताला शरण गेलेला सुखदुःख तर जीवनात चालूच आहे का नाही. सकाळी उठल्यापासून चहाला साखर नसली तर काय होतं, काय साखरच नाही बा अजून काय, तिथून पुढं वेद सुरू होतात, दुःखाला सुरुवात होती. बाकीचा तर दिवस जायचं राहतो, हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, ते मिळालं नाही. आणि जरी असलं तरी मग हे सगळं आहे, आपल्याला काय कमी आहे आपल्याला सांगा बरं. मग याचा आनंदही मानित नाही सगळं असल्याचा, आणि काही नसल्याचं दुःखही मानत नाही. तो सुख दुःखे समे कृत्वा. पण भगवंताच्या ठिकाणी गाढ श्रद्धा ठेवणारा, प्रगाढ श्रद्धा असणारा, भगवंताचा प्रिय, त्याच्या वाचून त्याला क्षणभरही करमत नाही असा. मग यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी. भगवंत म्हणतात की असा जो भक्तिमान पुरुष आहे, भक्तिमान समे प्रिय, तो मला प्रिय आहे, मला आवडता आहे. आता माऊली त्याच्यावरती काय ओव्या करतात ते आपल्याला बघायचं. सरळ सरळ माऊलींनी काय ओव्या केल्या त्याच्यावरती ज्ञानेश्वरीमध्ये. जो आत्मलाभा सारिखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषयके हरी खेजे ना. काय आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे. आत्मलाभ झाला पाहिजे. आत्मलाभ काय आहे? ब्रह्मप्राप्तीचा लाभ, त्याला असं म्हटलंय. ब्रह्माची प्राप्ती झाली, आत्मलाभ झाला. मग यासारखं उत्तम असं दुसरं तो काही मानत नाही, माऊली म्हणतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याला किती उपभोग बाकी मिळो काय हो, त्याचं काही मानत नाही त्याला. हो, त्याचं सुख मानत नाही तो, त्याचा जो आनंद आहे तो मानत नाही. तो त्याच्यापासून बाजूला होतो, अलिप्त आहे त्या आनंदापासून, त्या सुखापासून. आत्मलाभच खरा आनंद आहे.
आत्मलाभ म्हणजे ब्रह्मप्राप्तीचं सुख, तेच खरं आहे असं तो मानतो. कोण? तो पुरुष. आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला, म्हणून द्वैत ठेला जया पुरुषा. जो आपण स्वतः विश्व झाला, आपण स्वतः काय झालाय? विश्व झाला. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर. ठीक आहे, माऊली म्हणतो आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला, म्हणून द्वेषू ठेला दया पुरुषा. मग आपण विश्व झालं म्हणल्यावर कोणाशी त्याचं द्वेष असेल का? कोणाशी त्याचं वाईट असेल का? कोणाशीच नाही. लोकांनी जरी त्याला वाईट म्हणलं तरी तो त्याला वाईट म्हणत नाही ना, उलट त्याला म्हणतो त्याचं कल्याण बसू, त्याचं कल्याण हो, त्याचं चांगलं हो. ज्ञानेश्वर माऊलीला किती त्रास झाला समाजाने, किती त्रास दिला, पण माऊलीने एखादा शब्द तरी त्यांच्याविषयी वाईट काढला का? बोलले का कुठं? उलट म्हणले जे खळांचे व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. ते म्हणाले यांच्या ठिकाणी जो खळपण आहे ना, यांचं खळपण नाहीच हो. त्यांच्या ठिकाणी सत्कर्म करण्याची वृत्ती निर्माण हो, चांगलं काम करण्याची वृत्ती निर्माण हो. माऊली उलट असं म्हणाले. आणि एकमेकांमध्ये त्यांच्या मैत्री झाली पाहिजे, दुश्मनपणा नको, दुष्टपणा नको. भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. मैत्री झाली पाहिजे. म्हणून तरी भेदभाव सहजची गेला, म्हणून दोषी ठेला तया पुरुषा. मग भेदभाव विश्व जर झाला तर भेदभाव गेला, राहिला नाही. म्हणून ज्या पुरुषाचे मनातून काय, म्हणून द्वेषू ठेला जया पुरुषा. मनातून द्वेष नाहीसा झाला, द्वेषच राहिला नाही मनात. ते पै आपुले जे साचे ते कल्पंती न वचे, हे जाणवणी गताचे न सोची जो. आपुले जे साचे ते कल्पंती न वचे, जी खरोखर आपली वस्तू आहे ती कल्पंती ही नाहीशी व्हायची नाही. असे मनात पक्क समजून तो गत गोष्टीचा शोक करत नाही, दुःख करत नाही. आणि जया परवते काही नाही, ते आपणची आपल्या ठाई, झाला या लागी जो काही आकांक्षी ना. उत्तम वस्तू, ज्या स्वरूपापेक्षा उत्तम वस्तू या जगात दुसरी कोणतीच नाही. ते जो आपल्या ठाई स्वतः होऊन राहिला, त्यामुळे तो कसल्याही गोष्टीची इच्छा करत नाही.
उत्तमात उत्तम जी गोष्ट आहे ती गोष्ट काय स्वतःच्या ठिकाणी आहे. मग असं जर समजलं तर त्यामुळे तो कोणत्याही गोष्टीची इच्छा करायचं कारणच नाही ना. मग जी उत्तम गोष्ट आहे ती आपल्या ठिकाणी आहे ना. मग या गोष्टीपेक्षा उत्तम गोष्ट दुसरी कोणती आहे? आपल्याकडे उत्तम गोष्ट नसते म्हणून आपण त्याचा लोभ धरतो ना एखाद्या गोष्टीचा. दुसऱ्याकडे पाहिलं का नाही ते आपल्यापेक्षा जरा चांगलं आहे, ते त्याच्यापेक्षा चांगलं आहे, ते त्याच्यापेक्षा चांगलं आहे. पण या सगळ्यापेक्षा जर उत्तम गोष्ट आपल्याजवळ आहे तर दुसऱ्या वस्तूची कशाला लोभ धरील तो? नाही, कशाला इच्छा करील? ओखटे का गोमटे हे काहीच तया नुमटे, रात्रीत दिवस न घटे सूर्याशी जेवी. सूर्य आहे, सूर्याला कळतं का दिवस आहे आता आणि रात्र झाली? सूर्याला कळतं का दिवस आणि रात्र कळतं का सूर्याला? दिवस रात्र कोणाला कळतं? आपल्याला कळतो. आता दिवस उगवला, आता रात्र झाली, हे कोणाला आहे? सूर्याला. तो सूर्यच आहे, त्याला काय दिवस काय रात्र काय सगळं सारखंच. त्याला ते कळत नाही, सगळं सारखंच आहे, त्याला समान आहे. तसं रात्र दिवस न घटे सूर्याची जेवी, ओखटे का गोमटे हे काहीच तया नुमटे. वाईट आणि चांगलं हे दोन्ही हे काहीच ज्याला वाटत नाही हे की नाही, हे वाईट आहे आणि ते चांगलं आहे, असू द्या, त्याचं काय त्याला घेणं नाही देणं नाही. तो आपला एकमेव भगवंताशी एकरूप आहे. भगवंताचं चिंतन ध्यान तेच त्याचं एकमेव सगळं काही होऊन बसलेलं आहे. सगळ्यात उत्तम गोष्ट तीच झालेली आहे त्याच्याजवळ. मग तो कशाला बाकीचं पाहिजे? ऐसा बोधूची केवळू जो होनी असे निखळू, त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई. याप्रमाणे जो केवळ ज्ञानरूप होऊन शुद्ध असतो आणि शिवाय माझ्या मनात भजनात आपला काळ घालवतो, ते सांगतात ते. ऐसा बोधूची केवळू होऊनी असे निखळू, त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई. केवळ निखळ म्हणजे केवळ, फक्त तेवढंच. चला, तो ज्ञानरूप होतो, तो शुद्ध रूप होतो आणि ज्ञानरूप होऊन शुद्ध रूप होऊन माझ्या भजनामध्ये काय करतो? फालतू वेळ घालवीत नाही. इकडं गेला, इकडे हिंडायला गेला, तिकडे हिंडायला गेला. तो त्याचं कर्म करत असताना माझं भजन करत असतो, नाम घेत असतो. ते सोडत नाही. नाही तर भजन झालं, आता चला दुसऱ्या गप्पा करू. भजनापुरतं भजन संपलं का झालं सुरू. बाकीचं काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आले, भिडले, त्याला झालं सुरू याचं त्याचं. देव त्याला निखळू म्हणतात, की जो फक्त भगवंताच, दुसरं काहीच नाही. निखळू, निखळ, फक्त देवाचंच भजन आहे की नाही. ते कसं? ज्ञानरूप होऊन, शुद्ध होऊन.
त्याला ज्ञानरूप व्हावं लागतं, शुद्ध व्हावं लागतं. शुद्ध म्हणजे मन शुद्ध करावं लागतं, मन चंग करावं लागतं. हा, नाही तर आपण वरून सोहळेच आपले जास्त असतात. किती वेळी आंघोळ केली म्हणजे मन शुद्ध होईल, आहे की नाही? किती चांगले कपडे घातले म्हणजे मन शुद्ध होईल. अंगावर किती चांगले कपडे घाला, अत्तर मारा चांगलं भारीतल्या भारी, अत्तराने स्नान करा, पण मन जर शुद्ध झालं नाही तर त्याला काय उपयोग आहे? नाही का? ते गाढव नाही का मग? ते सदा उकरडे आहे गोळी, ते उकरडेवर गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून मन शुद्ध असलं पाहिजे. राजाचा पेहराव असणं उपयोग नाहीये. म्हणून काय असावा? ऐसा बोधू केवळू होऊने असे निखळू, त्याही वरी भजन शिवळू माझ्या ठाई. ज्ञानरूप ज्ञानस्वरूप शुद्ध असा भक्त असावा. तो असतो. असा म्हणजे तो पुरुष असतो ज्ञानी भक्त. आणि भगवंताचं भजन सोडत नाही तो, त्याला वेळच मिळत नाही बाकीच्या गोष्टीला विचार करायला देवाशिवाय. पण कर्म मात्र करत असतो. नाही तर मग कर्म सगळे सोडून दिले आणि बसला माळ जपीत, त्याला उपयोग नाही ना. ज्ञान सांगितले, कर्म सांगितले आणि भक्ती सांगितली. भक्ती शेवट आहे खाली. पहिलं ज्ञान मिळव, शुद्ध हो. तुझं काम काय सांगितलेलं आहे, आज काय काम आहे ते काम कर. मी नाही म्हटलं का? नारदाने विचारलं देवाला, देवा तुझा सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोणता आहे? देवाने सांगितलं तो शेतकरी जो काम करतो ना, कष्ट करतो ना, तो माझा प्रिय आहे. नारदाला वाईट वाटलं. मग ते कसं बा देवा, काय करायचं? तू मी पाहून येतो म्हणजे पाहून आले नारद, सांगितलेली ही गोष्ट तुम्हाला मी. मग देवाने नारदाला काम सांगितलं आणि नारदाला काम सांगितल्यावर म्हणाले एवढी वाटी भरून तेल घे आणि चक्कर मारून ये जा याला पृथ्वीला, प्रदक्षिणा मारून ये. आले नारद मुनी, प्रदक्षिणा मारून आले. देवा ही वाटी तुमची, हा हे घ्या. देवाने विचारलं, नारदा तू चक्कर मारून आला पण माझं नाव किती वेळा घेतलं? देवा तुम्ही काम सांगितलं ना मला, आणि मी कशाला नाव घेऊ मग तुमचं? अरे तू एकदाही नाव घेतलं नाही, नुसतं त्या वाटीकडे लक्ष, थेंब खाली पडतो काय, थेंब खाली पडतो का काय? मग थेंब पडून द्यायचं नाही. देवा तुम्ही सांगितलं ना म्हणून माझं लक्ष त्याच्याकडं. तुमच्या नावाचं कुठे देणार आलं मला? मग देव म्हणाले, अरे तो शेतकरी माझंच आहे, मीच काम दिलेलं आहे त्याला, मी सांगितलेलं आहे. तो सकाळी उठल्यापासून निदान 4 वेळेस तर नाव घेतलं ना त्याने, तू एकदाही घेतलं नाही. मग तो कोणता भक्त श्रेष्ठ आहे सांग मला. म्हणून कामात राम म्हणा. कुठलंही काम करत असताना, चालत असताना, बोलत असताना सततम कीर्तयंतो, मग भगवंत म्हणतात मला तो आवडतो कर्मयोग करणारा, नामस्मरण करतात. नाही तर मग नुसतं नाम जप करीत बसला, काहीच काम करीत नाही, धाम करीत नाही, 10 पैशाचंही काही करायचं नाही, असं नाही. शेवटपर्यंत काम कर, मरेपर्यंत करा, आपलं कर्म करत राहा, काम करीत जा, हाक मारीत जा. कर्म सोडून दिलं म्हटल्यावर प्रश्न मिटला ना. मग त्या देवदेवाला काय महत्व आहे? ऐका, आपली पद्धती वेगळी चुकीची आहे. तरुण वेळेत नुसतं कामच करत राहायचं आणि म्हातारपणी बसला टाळ वाजीत. मग अरे पण निदान ते गाया सोड, चारा टाक, त्याला त्या गायला पाणी पाज,
तुझा धंदा आहे, व्यवसाय आहे, तो कर. आहे का नाही? गिरणी चालत आहे, गिरणी तू दळण टाक. आहे का नाही? हे कामच आहे ना, याचं कामच आहे ना. करीत राहा ना काम, काहीतरी कर ना. बारा ते पाणी फुटलं, त्याला सगळं गाड्याचं ते बारा फुटलं, मग हा वाकणार नाही खाली. काय तुला नाही वाकवत का? वाक ना. तुझं कर्म आहे ते तू कर. आणि कर्म करत असताना भगवंताचं नामस्मरण कर. तो भगवंत तुझ्या बरोबर आहे. सावतामाळी शेती करत असताना, खुरपत असताना विठ्ठल विठ्ठल म्हणायचा. देव त्याला खुरपू लागायचं. भाजीपाला काढत असताना कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. हो, पहिली मोठ माझ्या पांडुरंगाला, पहिलीच मोठ देवाला. देवाला धर्माला असं म्हणतो ना आपण, म्हणायचं. आता देवाला नाही, धर्माला नाही. पहिला घास आपल्याच बापाचा. देवाचं काय आहे? त्याला पुंडलिका वरदे म्हणूस तर दम निघत नाही, तर लागला खायला. आधीच सुरुवात करून देतं. काय पूर्वीच्या काळी देवाचं म्हणा, देवाला हे पहिलं देवाला. धान्य निघालं पहिलं देवाला, काही निघालं पहिलं देवाला. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना यत करोषि यदश्नाशी यज्जुहोषि दयाशेत यत तपस्याची कौंते तत्कृष्व मदर्पणम. जे जे काही करशील ना ते सर्व मला अर्पण कर भगवंत म्हणतात. पण ते तुझ्या कर्मयोगातला असतं पाहिजे. कर्मयोग करत असताना यातलं. म्हणून ज्ञान कर्म आणि भक्ती ही तिने सांगितले त्याच्यात. त्याला सगळ्यात श्रेष्ठता आहे. नुसतेच भगवे कपडे घातले, गंडमाळा घातल्या, त्याला उपयोग नाहीये. कर्मयोगाला महत्व आहे. कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू, कैसे झाले भोंदू ऐसे कैसे झाले भोंदू. म्हणून त्याला ते काम न करणाराला ते म्हटले. चुकवणारा तोंड चुकवतं त्याच्यातून देवाच्या नावाखाली. नको नको त्याला हे करू, भाऊ तू देवाचं नाव घेऊ राहिला, नका त्याला बोलू, ठीक आहे, नका त्याला काही सांगू. ठीक आहे, तुम्हाला जाऊन कळत नाही तुम्हाला माळ जपत बसलो मी, कळत नाही तुम्हाला पोथी वाचित बसलो, मला सांगत आहे नाही. कर्मयोग पण सांगितलं, सगळं सांगितलं देवा. म्हणून तरी तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे नाही ग साचो कारे तुझी आण. मग हे जे काही सांगितलंय देवाने, भक्ताची लक्षणं सांगितली, मग याच्यापेक्षा दुसरा आवडतो कोण आहे आम्हाला या भक्तापेक्षा? असे भक्त जे आहेत ते या सगळ्या मार्गातून जाणारे ज्ञान कर्म भक्ती, म्हणजे तोंड चुकवत नाही, कोणत्याच बाबतीत चुकवत नाही. एक शिष्य होता आणि गुरु होते. तो शिष्य असा होता, गुरुची सेवा हातपाय दाबायचा, त्याला काम सांगितलं का मग देव गुरुची सेवाला. गुरु म्हणायचे अरे ते काम कर ना. नाही नाही गुरु महाराज तुमची सेवा कशी सोडू बरं. ठीक आहे, मग जवळ बसू जाऊ, नुसतं असे हात लावायचा पायाला, हाताला, हात दाबितो, पाय दाबितो. सेवा कशी काय सोडू? काम करायचं नाही ना, चुकवायचं ना, मग सेवा. बसून जागेवर एक जणाने पेढे आणले, ठेवले गुरु पुढं खायला. गुरु म्हणले आता एवढा पेढा घे. तो म्हणाला आज्ञा कशी मोडू. लगेच पुढं, म्हणजे सेवा सोडून दिली, खायला मात्र पुढं.
हं? आणि काम सांगितल्यावर तोंड चुकवायचं असं भक्त नाही. मुळातच तो भक्त शुद्ध, ज्ञानी आणि भगवंताविषयी श्रद्धा असणारा, सगळ्या प्रकारचं काम करून तो जो भक्ती करतो भगवंताची, जो प्रार्थना करतो, त्याच्या ठिकाणी तो भगवंत आहे, देव म्हणतात. मग हे तुझ्या गळ्याची शपथ घेऊन मी सांगतो, देव म्हणतात. अशा त्या भक्ता इतके आम्हाला दुसरं आवडतं कोणीच नाही, दुसरं आवडतं नाही कोणी. विठाला 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 विठाला. पुढचा श्लोक आहे उद्याला. आता थोडेच श्लोक राहिले आणि 2-4 दिवस आपले श्रावण मासाचे राहिलेले पण आहेत. तर तोपर्यंत आपलं होईल 12वा अध्याय संपलं तर 15वा अध्यायातले राहिलेले श्लोक आपण 2-4 दिवस पुढे घेऊ. तिकडे बी राहिलेले काही श्लोक आहेत. संध्याकाळचे सकाळी घेतो, काही संध्याकाळी घेतो. मग तो अध्याय पण पूर्ण करून घेऊ आणि हा अध्याय पण पूर्ण करून घेऊ. आणि नंतर मग आपलं गोपालकाला शेवटच्या दिवशी होईल. हां, बघू ना आता आपलं कसं आता हे कुठपर्यंत जातं ते बघून. शक्यतो गुरुवारीच करू आपण, प्रयत्न करू आपण. त्या चालेल. विठाला 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 विठाला. रामकृष्ण हरी.